नमस्कार मित्रांनो, मी संतोष शिंदे बजेट प्रवासीच्या नवीन प्रवासात तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण निघालोय घृष्णेश्वर मंदिराकडे, जे की छत्रपती संभाजीनगरमध्ये येते। तर तिथे कसं पोहोचाल व तिथे काय काय पाहाल याची सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओतून देणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आपण बजेट प्रवासीमध्ये असल्या कारणाने माझा प्रयत्न हा कमीत कमी खर्चात व एका दिवसात परतीसह असणार आहे। आत्ता रात्रीचे साधारण 11 वाजलेले आहेत व मी आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचलेलो आहे। येथून मित्रांनो मी मुंबई वाराणसी महानगरी एक्सप्रेसने मनमाडपर्यंत प्रवास करून तेथून पॅसेंजरने मी छत्रपती संभाजीनगर गाठणार आहे। मुंबई ते छत्रपती संभाजीनगर हे अंतर साधारण 370 किलोमीटरचं असून तेथे थेट पोहोचण्याकरता मुंबईहून रात्री 9:30 देवगिरी एक्सप्रेस जी सकाळी 4:30 छत्रपती संभाजीनगर येथे पोहोचते। परंतु काही कारणास्तव माझी ती गाडी चुकल्याने मी मुंबईहून रात्री 12:10 सुटणारी वाराणसी महानगरी एक्सप्रेसने मनमाडपर्यंत प्रवास करणार आहे। तरी मित्रांनो, तुम्हाला देखील तसा प्रवास करायचा असल्यास महानगरी एक्सप्रेस व त्यापासून सुटणारी 12:35 अमृतसर एक्सप्रेस, इवन लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 11:35 सुटणारी पाटलीपुत्र एक्सप्रेस, 12:35 कुशीनगर एक्सप्रेस, ह्या एक्सप्रेसने ठाणे कल्याण येथून तुम्ही मनमाडपर्यंत प्रवास करू शकता व मनमाड येथून सकाळी 6 वाजता मनमाड नांदेड पॅसेंजरने छत्रपती संभाजीनगर पोहोचता येतं। आत्ता सकाळचे 8:30 वाजलेले आहेत व आपण छत्रपती संभाजीनगर येथे पोहोचलेलो आहोत। मित्रांनो, मनमाड येथे सकाळी आंघोळ करून फ्रेश झाल्याने आता आपण थेट मंदिराकडे जाणार आहोत। तर स्टेशनवरून ST किंवा पर्यायी बसची काय व्यवस्था आहे त्याची मी तुम्हाला माहिती देतो। स्टेशनहून मंदिरापर्यंत थेट बस सेवा उपलब्ध नसल्याने येथून सर्वप्रथम स्मार्ट सिटी बसने सिबेस बसस्थानकापर्यंत जाऊन तेथून प्रत्येकी तासाभराच्या अंतराने STच्या बसेस उपलब्ध आहे। तसेच छत्रपती संभाजीनगर परिवहन उपक्रमातर्फे चालवण्यात येणाऱ्या स्मार्ट सिटीच्या 42 नंबरची बस देखील प्रत्येकी 20 मिनिटाच्या अंतराने उपलब्ध आहे। स्मार्ट सिटी बसच्या कंडक्टरच्या माहितीनुसार येथे मित्रांनो दिवसभर तुम्ही 80 रुपयात कुठेही व कितीही वेळा प्रवास करू शकता। म्हणून मी देखील 80 रुपयाचे तिकीट काढून 42 नंबर बसने मंदिरापर्यंत पोहोचणार आहे। स्टेशन ते सिबेस बसस्थानक हे अंतर साधारण 3 ते 4 किलोमीटरचं असून तेथून मंदिर हे अंतर साधारण 30 किलोमीटरचं आहे व ज्यास किमान 1 तासाचा अवधी लागू शकतो। आता आपण मंदिर परिसरात पोहोचलेलो आहोत व मित्रांनो, येथे आतमध्ये मोबाईल बंदी असल्या कारणाने मी तुम्हाला मंदिर बाहेरूनच दाखवण्याचा प्रयत्न करतो। तर येथे मित्रांनो आजूबाजूला खूप दुकान आहेत जिथे तुम्ही तुमचा मोबाईल किंवा बॅग्स लॉकर्समध्ये ठेवू शकता, तेही नाममात्र 5 ते 10 रुपयात।
येथे महाशिवरात्री, सणवार, सोमवार व श्रावणात लाखो भाविकांची गर्दी होत असते. मंदिर हे सकाळी 5 वाजता उघडून रात्री 9 वाजता बंद होते. त्या दरम्यान 5:15 ते 5:30, दुपारी 12 ते 12:30 व सायंकाळी 7:30 ते 8 या दरम्यान आरतीसाठी मंदिर दर्शनासाठी बंद असते. व येथे देणगी दर्शन पास उपलब्ध नसल्याने सर्व भाविकांना रांगेतूनच दर्शन घ्यावे लागते. व पुरुषांना येथे कमरेवरील म्हणजेच शर्ट, टी शर्ट काढून आतमध्ये गर्भगृहात प्रवेश दिला जातो. आता आपण कृष्णेश्वर मंदिरात बाबा भोलेनाथांचं दर्शन घेऊन बाजूलाच असलेल्या सिद्धेश्वर महादेव या मंदिरात दर्शनाकरता आलेलो आहोत. महादेवांचं दर्शन घेऊन येथून जवळच म्हणजे 500 मीटर अंतरावर असलेल्या व जागतिक दर्जा प्राप्त असलेल्या वेरूळ लेणी आता आपण पाहणार आहोत. वेरूळ लेणी मंगळवार वगळता इतर दिवशी पहाटेपासून सायंकाळपर्यंत खुली असते व येथे 15 वर्षाखालील मुलांना फ्री तर इतर व्यक्तींना प्रति व्यक्ती 40 रुपये प्रमाणे तिकीट दर आकारणी होते. तसेच तुम्हाला येथे मोबाईल किंवा व्हिडिओ चित्रीकरण करायचे असल्यास तुम्हाला अतिरिक्तचे 25 रुपये भरावे लागतात. तसेच तुम्हाला इथे प्रति व्यक्ती 30 रुपये याप्रमाणे ई वाहनची देखील सुविधा उपलब्ध आहे. जागतिक दर्जा प्राप्त असलेली वेरूळ लेणी ही 34 लेण्यांचा एक समूह असून येथे 1 ते 12 बौद्ध लेणी, 13 ते 29 हिंदू लेणी व 30 ते 34 जैन लेणी आहेत. आपण समोर पाहत असलेली 16वी लेणी असून तिला कैलाश लेणी म्हणून देखील म्हटले जाते. मित्रांनो, मी तुम्हाला आज जाऊन काही दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करतो.
मित्रांनो, आता आपण वेरूळची लेणी पाहून आता आपण आपल्या पुढच्या दिशेने मार्गस्थ होऊया. तर पुढील ठिकाण आहे खुलताबाद भद्रा मारुती मंदिर. मी येताना 80 रुपयाची स्मार्ट सिटी बसची तिकीट काढली असल्या कारणाने मी त्याच तिकीटवर आता येथून खुलताबाद, जे की वेरूळ लेणीपासून 2.5 ते 3 किलोमीटरवर आहे, तेथे जाणार आहे. येथे व्हिडिओ चित्रीकरणास बंदी असल्याने मी तुम्हाला CCTVच्या माध्यमातून भद्रा मारुतीचं दर्शन घडवण्याचा प्रयत्न करतो. तर मित्रांनो, ही मूर्ती शयन मुद्रेत आहे. तर आता आपण भद्रा मारुतीचं दर्शन घेऊन आता आपण आपल्या परतीच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत. तर मित्रांनो, रात्री मी मुंबईवरून निघून देवगिरी एक्सप्रेसची 130 रुपयाची जनरलची तिकीट काढलेली व इथे स्टेशनला उतरून स्मार्ट सिटी बसची 80 रुपयाच्या तिकीटवर मी इथे दिवसभर प्रवास केला. म्हणजे मी एकतर्फा प्रवास हा 170 रुपयात केलेला आहे व 42 नंबरची बस ही तुम्हाला कृष्णेश्वर मंदिर, वेरूळ लेणी, खुलताबाद, भद्रा मारुती मंदिर व दौलताबाद, देवगिरी किल्ला ह्या सर्व डेस्टिनेशनकडे ती एकमेव बस चालते. तर तुम्ही त्या एकाच बसने 80 रुपयात दिवसभर भ्रमण करू शकता. व तुम्ही इथे एक दिवस राहणार असल्यास येथून जवळच बीबी का मकबरा, ज्याला प्रति ताजमहल देखील म्हटलं जातं, छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, झू व अजिंठा लेणी हे देखील तुम्ही इथे पाहू शकता. तर मित्रांनो, मी आता येथून स्टेशनपर्यंत जाऊन तेथून रात्री 9:25 सुटणारी नंदीग्राम एक्सप्रेस किंवा 11:20 सुटणारी देवगिरी एक्सप्रेस ह्या एक्सप्रेसने मी माझा मुंबईपर्यंतचा प्रवास करणार आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा व तुम्हाला काही सूचना करायच्या असल्यास मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.